होतील एवढे दाखव. थोडेसेच तोडले. 3 जोडी तोडली ना. असं याचे सालं आपोआप निघतं. हलकंसं याला घासावं लागतं थोडंसं. असं दोन्ही हाताने घासलं की पूर्ण सालं निघतात. आणि आता याचे पाणी काढून घेऊन चाळणी ठेवलेली आहे आधीच, म्हणजे टॅल्फल पूर्ण याच्या वरती येते. कॉम्पिटिशन तुला पण येतात का? मी करतो. ट्राय कर ना. नमस्कार, मी माझे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज काय करत, ही आहे लाखोरी डाळ आणि ही आहे काळी उडदाची डाळ. तर याच्या मला बनवायची आहे आणि ही एक गिफ्ट. तर आधी थोडीशी हिला वेचून घेते, म्हणजे याच्यातला कचरा वगैरे जो आहे तो निघून जाईल. आणि काळी दोघंही डाळ धुतायला नसेल आहेत ना, टॅल्फल काढता नसेल तर धुतलेली डाळ मिळते मार्केटमध्ये. स्वच्छ धुतलेलीच असते ती. फक्त तिला 3-4 तास भिजवली की झालं. ही आता टर्फलवाली आहे ना, म्हणून मी 1 दिवस आधीच भिजवत आहे. म्हणजे मला उद्या बनवायचे आहे तर मी 1 दिवस आधी आज आता भिजवून ठेवते, म्हणजे आजचा पूर्ण दिवस आणि रात्रभर भिजवेल. म्हणजे याचा जो छिलका आहे ते छिलका म्हणजे मापाने आपण ह्या शेराने ती घेतली ते 300 आणि याच्यातली आता अर्धी घेणार. शेरानी एवढी झाली आहे, याच्यातली एवढी ठेवते आणि याच्यातली थोडीशी. भिजल्यानंतर खूप जास्त होते, तर गंजन लहान मी दुसऱ्या गंजनसाठी, कारण याच्यापेक्षा मोठ्या गंजन आहे माझ्याकडे. आणि लाकडी डाळ तर खावायचा म्हणजे बरोबर होईल. उडदाची डाळ आता वाजले सकाळचे 6:15 आणि काल आपण ठेवली होती डाळ भिजत. तर बघूया डाळ कशी झाली ते. बापू अजून उठायचंच आहे. बापू उठेल कधी, शूट करेल कधी, व्यवस्थित घेऊन घ्यावं लागेल. पाणी पूर्ण फेस आलेलं होतं तर मी पाणी काढून घेतलं. आता ही जी आहे लाखोरी डाळ ती सर्वात आधी काढून घेते मी याच्या चाळणीमध्ये याच्यासाठी, कारण याच्यातलं जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे निथळून जाईल, म्हणजे झिरपून जाईल पाणी, म्हणून याला चाळणीमध्ये काढते. बघा, चाळणीमध्ये काढलं ना की पाणी पूर्ण याच्या झिरपते याच्यातलं पाणी. त्याच्या कसं असंच याला थोडा वेळ बाहेर ठेवते उन्हात. आणि उडदाची डाळ धुवून घेते. ठेवू. आता वाजले सकाळचे 6:15. बापू तोपर्यंत झोपून उठेल. याला ठेवते असं, तोपर्यंत पाणी पूर्ण निथळते त्याच्या. मेथी आणि जिरं दोन्ही भाजून घ्यायचे आहे, पण दोन्ही वेगवेगळेच भाजणार आहे. आणि मस्त याचा सुगंध येतो मेथी दाण्याचा. आणि साधीच मेथी आहे, कसुरी मेथी नाही वापरत त्याच्यात, साधे आपले मेथी दाणे. पटकन भाजून होते. लालसर झाले ना, खूप मस्त स्मेल येते याची मेथीची. असं लालसर रंग येईपर्यंत यांना भाजून घ्यायचं आहे. तवा आहे गरम. आता त्याच तव्यावरती जिरा पण भाजून घेते. आजची सकाळ, सूर्य इतका म्हणजे नवतपा सुरू झाला. नवतपाचा आजचा 3रा दिवस आहे. एकदम पहाटेपासून बघा सूर्य कसा आग ओकून राहिला ते. मस्त उडदाची डाळ भिजलेली आहे. हा बघा, असं याचे सालं आपोआप निघतात. हलकंसं याला घासावं लागतं थोडंसं. असं दोन्ही हाताने घासलं की पूर्ण सालं निघतात. आणि आता याचे पाणी काढून घेऊन चाळणी ठेवलेली आहे आधीच, म्हणजे टॅल्फल पूर्ण याच्या वरती येते.
तर तसं पाणी काय टाकलेलं तर सालं काही निघत नाही, तर हे असे चहा गाळलेली मग काढावं लागते, पटकन धुवून येते मग. जास्त तर चिलका निघून गेलेला आहे, पण काही बाकी आहे, तर त्याला असं थोडंसं ताटात घेऊन वेचून घ्यावं लागते, म्हणजे पूर्ण डाळ एकदम साफ होते. आणि छिलका असल्याने तर थोडंसं वडे जे आहेत ते काळपट दिसतात. थोडंसं पाण्याची भात घेऊन याच्यामध्ये आपली डाळ आता पाणी एकदम सुकलेलं आहे. आता फक्त डाळ वाटायची बाकी आहे. त्याच्या आधी आम्हाला जायचे आहे बाहेर एक वस्तू आणायसाठी. चला तर मग जाऊया आधी आणि घेऊ देऊ. चलो, पिशवी कुठे आहे? ऊन खूप झालेली. किती वाजले? 9:45. 9:10 वाजले आणि सूर्य आग उकळून राहिले. चल बरं झालं झाड तरी जेवढंच आहे, नाहीतर एवढं उन्हात आणखी फिरत बसा. ओळखा बरं, तुला तरी माहिती आहे का कशाचं झाड आहे? जास्त ज्ञान नको तू. हे आहे पळसाचे झाड वेगळं टाक. आणि याच्या पानांचा वापर आता मी घरी गेल्यावर सांगेन, कारण ऊन खूप लागत आहे. पटापट तोडून आम्ही चाललो आहे. खाली बघ टाकशील काय याच्यातच? बाजू एक तर याचे काय ते चिजबिलचे एवढे मोठे मोठे रुचून पाया. तिथूनच बंद नाही. आता काय मशीन आहे का मी लवकर लवकर तोडतात. तोही वरून आवाज देणार. घे बघ टाकायला. टाक. झालं तोडून. भरपूर होतील एवढे. दाखव. थोडेसेच तोडली. 3-3ची जोडी तोडली ना, म्हणून लक्षात नाही आलं. झालं भरपूर. डबल उन्हात येणार पण आहे एका वेळेस. तूच येशील. उरले तर मग उद्या होतील ना, उद्या कामात. काय म्हणतात नाही तर पूर्ण घाम घेऊन गेलं माझं. एवढं जास्त होत आहे. पोचले एकदाची बघा. एवढे सारे आणले पानं, भरपूर होते. भाजलेलं जिरं आणि मेथी आता याची बारीक पावडर करते. पेस्ट नाही बनवायची आहे. आणि ह्याच दगडावर मग डाळ पण वाटायची आहे. आधी वाढलेलं आहे, तर याच्यात मेथी दाणे आणि जिरं बारीक करते. तर याची पावडरच वापरायची असते, याच्यात पेस्ट नाही टाकावं लागत. मसाला वाटते मग डाळ वाटते. पाणी लावून. ही आहे लाखोरीची डाळ, कारण पाणी याच्या पूर्ण सोकून गेलेलं होतं. सकाळपासून ठेवलेलं होतं बाहेर. थोडंसं याच्यात पाणी सेम पडून ठेवते, म्हणजे नरम होईल. आणि थोडी थोडी घेऊन आता वाटते पाट्यावरच. उडदाची डाळ पण अशीच वाटवायला लागेल. आधी लाखोरीची डाळ वाटते, नंतर मग उडदाची डाळ वाटते. वेळ लागते याला बारीक करायचं. एकदम बारीकही नाही करायचे, थोडंसं जाडसरच ठेवायचे, म्हणजे ते कसं खाताना ना छान अशी मस्त दाताखाली येते. तर छान लागते दाताखाली आलेली डाळ. आता पटकन डाळ वाटते. बघू आता किती वेळ लागते. नुसतं टाइमपास. असं टाइमपास केली. एवढी डाळ वाटून झाली, टाइमपास केली करून राहिलं तिथे सांगत आहे. ही लाखोरीची डाळ आहे आणि ही आता उडदाची डाळ आहे. एवढी वाटायची आहे, अर्धा किलो. त्याच्या हो अर्धा किलो, 1 किलोमधून अर्धी किलो. हे बघा, हे झाली आपली डाळ वाटून. आता बनवायची आहे वड्या. तर चलो बाहेर चलते बनाते. बापूची चटई पण करून ठेवली आहे. आणि कुठं आणि आपण स्वच्छ धुवून घेतले होते. भरपूर आहेत, भरपूर होते एवढे. तर याच्यातले मोठे मोठे पानं काढायचे, छोटे पानं आणि
सर्वात आधी जी डाळ आहे ती मिक्स करते व्यवस्थित. उडदाची डाळ आणि लाकोडीची डाळ. आधीच उशीर झाला, किती वाजले रे? त्याच्यावर होता 43, आता 44 झाला का? झाला असेल. वाढतात आपल्या वेळे आरामात. हां, एकदम कडक होत आहे. आधी डाळ व्यवस्थित असं मिक्स करून घेते. पावडर जे की भाजलेली मेथी होती, एकदम जास्त नाही टाकायचं नाहीतर कडवट लागेल, म्हणून थोडंसं फक्त हलका टेस्ट यासाठी आणि सुगंध छान येत. आणि हा आहे जिरा पावडर. धने पावडरचे पॅकेटांवर घेतो. पॉलिथिनमध्ये मी इथे धण्याचं पावडर टाकलेलं होतं, आता थोडासा धने पावडर वापरते आणि दोन्हीला मिक्स केल्यानंतर मी छान सुगंध येतो. आणि हे मसाले टाकते ते व्यवस्थित याला एकजीव करते पूर्ण. हा, डाळ आपली व्यवस्थित एकजीव करून झालेली आहे. आता सांगते पळसाच्या पानांचा वापर. आणि मोठंवालं पाणी घेऊ. आणि ही पारंपरिक पद्धत आहे आपली वडी बनवण्याची. आधी हाताला पाणी लावायचं, थोडासा गोला घ्यायचा. बघा, त्याला असं व्यवस्थित अच्छेवाले निकालो. बडे बडे सुकणे कोबी आहे आणि याच्या बनायच्या अशा बोटाने असं तोडायला लागतं. असे वडे छान गोल गोल. आणि वाढल्यानंतर एकदम एवढे छोटा आकार होतो. सोयाबीन साईज वळवण्यासारखे एकदम मोठा आकार नाही बनवत, एवढंच मीडियम साईजचे बनवतात. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा काय करत होतो आम्ही, डिझाईन माहिती आहे का? म्हणजे पानाच्या शिरा राहतात ना, बरोबर लाईन सीर असं आधी सरळ लाईन, मग साईडच्या शिरा असलेल्या त्याच्यावर अशी आडवी आडवी लाईन, मग कोणती कोणती फ्लावरची डिझाईन अशा बनवत होती. मला 2 हाताने नाही टाकतात, कोणाकोणाला येतात 2 हाताने टाकतात. मला एकाच हाताने बनवता येते. काय काम करता येते तुला? एकाच हाताचा वापर करा, 2 हाताचे. ही आहे आपली वाळी बनवण्याची पारंपरिक पद्धत. पळसाच्या पानावर प्लास्टिकचा वापर न करता गावाकडे आताही पळसाच्या पानांचा वापर करतात. बघा, आता पप्पा पण वड्या टाकत आहेत. डाळ लवकर वाळते, लवकर टाकून झालं पाहिजे. कॉम्पिटिशन तुला पण येतात का? हो, हा, मी करतो. ट्राय कर ना. एक गुला एका पानावरती भरपूर पानं भरपूर टाकले. मग काय अर्धीच झाली, अजून व्हायची अर्धी. किती पाने झाले? मोज तू. मोज ना, किती झाले? 1 2 हे आज 1 2 3 पप्पांनी बनवलेले आहेत ते, आणि मी बनवलं ते गोलवाले आहेत. अजून किती बाकी आहे? हा, एवढं बाकी आहे अजून. म्हणून मोठे मोठे पानं निवड म्हटलं तेही नाही करत. मोठे मोठे पानं जे म्हटल्यावर मोठ्या पानामध्ये पटापट होऊन जाते लवकर, सरळ सरळ असे. भाजी बनवायची अजून. एक वेळा थोडीशी सुकली की पटकन वाढते. दुपारी सुकाना ना. आता वाजले आहेत 7 आणि आपल्या वड्या वरती वाढवलेल्या आहेत. चला तर मग बघूया वड्या आपल्या वाढल्या की नाही वाढल्या. आणि बघ अजून अंधार व्हायचे आहे, उजेडाचे आहे बाहेर. वाजले तरी बाहेर उजेडाचे आहे. आता पप्पा पण घरी नाही, पप्पा पण घरी नाही, मला एकटीला शूट करायचे आहे. अशा स्टेअर्स आहेत जे स्लॅबच्या. आणि बघा आपल्या वड्या छान झालेल्या आहेत, मस्त वाढल्या आहेत. हां, एकदम कडक झाले. आणि बघा वड्यांची गंमत दाखवते मी तुम्हाला. वाढले ना की हे असे सहज निघतात, म्हणजे काही मेहनत नाही करावं लागत.
बघा आरामात निघतं. फक्त एक हलका हात लावला की बस झालं. छान झालं. एकदम गोल गोल बघा पूर्ण निघतात. एकदम कडक वाढल्या. तरी 2-3 दिवस यांना ऊन दाखवावं लागेल. आता सगळ्या वड्या काढून घेते. म्हणजे वर्षभर टिकतात तसं पाहिलं तर. फक्त यांना छान कडक उन्हात वाळवून ठेवावं लागतं हवाबंद डब्यात. म्हणजे वर्षभर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. आणि चव नाही बदलत. छान टेस्टी लागतात. नॅचरल वेमध्ये एकतर पाट्यावरती वाटलेली डाळ आणि पळसाच्या पानांवरती बनवलेलं आहे. प्लॅस्टिकचा काही वापर नाही केला आहे मी. आणि ही वड्या बनवायची झाली पारंपरिक पद्धत आपली. पाट्यावर वाटा, मिक्सरचा वापर नाही करायचा. आणि न धुतलेली डाळ वापरलेली आहे छिलकेवाली. सगळ्या अशा वाढलेल्या आहेत बघा. चाळणीमध्ये काढून घेते. एक हात लावला की सारं करणं मजा येते काढायला. माझी सगळ्यात आवडती प्रोसेस वड्या काढायची. एवढं म्हणजे अर्धा किलो डाळीच्या वड्या भरपूर झाल्या.